अनेक मुद्द्यावर हात घातला, विदर्भावर शेवटी सगळ्यांना चालना दिली. सगळ्यांना विदर्भ जर मिळाला तर अजून आपला उत्थान होईल असा आपण आशावाद दाखवलेला आहे. आमची ही जनता विदर्भाला प्रोत्साहन देईल याला विरोध करण्याचा कोणाला काही कारण नाही आहे. आदरणीय खांदेवाले सर ते या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत आणि ते करतीलच अशी विनंती करतो. आदरणीय अध्यक्ष महोदय, माझ्या सहवक्त्या आणि या परिषदेचं उद्घाटन ज्यांनी केलं त्या नंदताई कराते, ज्या सगळ्यांचं इथे अभिनंदन करण्यात आलं ते सगळे सत्कार गोष्टी, ज्यांच्या प्रेरणेने हा सगळा कार्यक्रम गेले 13 वर्ष चालू आहे ते आमचे मित्र प्राध्यापक काणेकर, इथले सगळे संयोजक आणि आपण बंधू भगिनींनो, हा जो कार्यक्रम लाखांदूरला होतो त्याचं एक वैशिष्ट्य आहे. याच्या अगोदरच्याही वक्त्यांनी ते मांडलं की अनेक ठिकाणी संविधानाच्या संरक्षणाचा कार्यक्रम होत नाही. त्यामुळे आम्ही नागरिक आहोत या देशाचे हे आपल्याला केव्हा तरी वर्षभरातून एकदा आठवायला तरी पाहिजे. आणि ते जर देशाचे नागरिक म्हणून आम्ही कधी आठवतच नसलो तर आमचं जीवन, आमचा व्यवहार कुठे भरकटत जातो याचा हिशेबही कधी केला जात नाही. पण ते कार्य लाखांदूर सारख्या ठिकाणी प्राध्यापक काणेकर हे अत्यंत चिकाटीने करतात ही मोठी अभिनंदनाची बाब आहे. मी असं म्हणत असतो की काणेकर म्हणजे काय, त्यांची ओळख काय द्यायची, तर काणेकर म्हणजे चिकाटी आणि त्यांचे विद्यार्थी म्हणजे डबल चिकाटी. म्हणून नागपूरमध्ये कार्यक्रम ठरवायचा म्हटला की ते तुमच्याकडून होकार घेतल्याशिवाय, तुम्हाला गाडीत बसवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, ते म्हणायचं काणेकरांचे विद्यार्थी. आणि त्यामुळे ज्या चिकाटीने आपण हा कार्यक्रम पार पाडतो त्याचं अभिनंदन मी माझ्यातर्फे लाखांदूरकरांचं सगळ्यांचं करतो. आजचा जो विषय ठेवलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की ह्या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय निर्माण व्हायचा असेल तर त्यामध्ये नागरिकांची भूमिका, नागरिकांचं योगदान काय असावं. ज्या देशांकडून आपल्याला आजच्या प्रकारचं संविधान, लिखित संविधान प्रेरणा म्हणून मिळालं ते बाकीचे देश आहेत, अमेरिका आहे, ब्रिटन आहे वगैरे वगैरे. तिथे सुद्धा संविधान हे इंडिकेटिव्ह मानलं जातं, दिशादर्शक मानलं जातं. अमेरिकेमध्ये तर त्याचं फक्त स्वातंत्र्य नागरिकांना असावं एवढंच म्हटलं जातं. परंतु भारताचं संविधान करताना भूमिका वेगळी होती की 150 वर्ष पारतंत्र्यामध्ये असलेला हा देश होता. ज्यांचं शोषण झालं असे कोट्यवधी लोक होते. स्वातंत्र्याच्या युद्धाच्या काळामध्ये ते महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, नेहरू, विनोबा भावे या सगळ्यांनी देशाला असं सांगितलं होतं, लोकांना असं सांगितलं होतं की आपल्याला जर स्वातंत्र्य मिळालं तर त्याचं आपण स्वराज्यामध्ये रूपांतर करू. आपल्याला जसं राज्य पाहिजे आहे त्याच्यामध्ये आपण रूपांतर करू ज्याच्यामध्ये सगळ्या लोकांना न्याय मिळेल. आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या की आपल्याला नवीन काहीतरी मिळणार. आणि म्हणून आपण दर 26 तारखेला प्रश्न विचारतो जानेवारीला की आपल्याला काय मिळालं. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला 47 साली, त्यावेळेला मी 10-11 वर्षाचा होतो. एका तालुक्याच्या गावी मी अकोला जिल्ह्यात राहत होतो.
ते वातावरण सगळं भारलेलं होतं की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळणार. आम्ही लहान मुलं, आम्हाला काही माहित नाही की स्वातंत्र्य मिळतं म्हणजे काय होतं. म्हणून आम्ही वडिलांना विचारायचं की स्वातंत्र्य मिळणार म्हणजे काय होणार. तर 150 वर्ष गुलामगिरीमध्ये राहिलेल्या लोकांना, माझ्या वडिलांचं, त्यांनाही माहिती नव्हतं की स्वातंत्र्य मिळणार म्हणजे काय होणार. ते आम्हाला म्हणायचे तुम्हाला माहित नाही स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यांनाही माहित नव्हतं, आम्हाला माहित. परंतु ज्या प्रकारच्या अपेक्षा होत्या त्या अशा होत्या की एका रात्रीतून सगळं छान होऊन जाईल. म्हणजे तुमचं लाखांदूर जसं आहे तसं आमचं तालुक्याचं गाव होतं. लाखांदूर तरी आज चांगलं असेल थोडं, पण धुळीचे रस्ते, लाईट नाही, स्वच्छता नाही, काही नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटायचं की एका रात्रीतून आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठू, रात्री 12ला स्वातंत्र्य मिळालं तर सगळे रस्ते स्वच्छ झालेले दिसतील, गुलाबाची फुलं, पाणी टाकलेलं सगळं स्वराज्य मिळालं. दुसऱ्या दिवशी उठून पाहिलं तर जसं रात्री गाव होतं तसं सकाळी गाव होतं. आम्ही विचारलं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं. ते म्हणाले तुम्हाला नाही कळणार काय झालं. आज आपण जेव्हा त्याचा विचार करतो 60 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, की त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाचं कल्याण व्हावं असा जर असेल तर त्याच्यासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय संघर्ष करावा लागतो. कारण काय की जर स्वातंत्र्य आहे आणि ते संविधानात लिहिलेलं आहे आणि प्रत्येक माणसाला समान स्वातंत्र्य आहे, तर शेतमजुराला जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढंच मोठ्या उद्योगपतीला स्वातंत्र्य आहे. आणि दोघांनीही आपलं स्वातंत्र्य उपभोगायचं ठरवलं तर ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ सत्ता आहे, तो खरा उपभोग घेऊ शकतो. ज्याच्याजवळ काही नाही तो तसाच राहतो. हा आपला आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि बाबासाहेबांनी संविधान जेव्हा सादर केलं त्यावेळेला त्यांनी इशारा देऊन ठेवला होता. तो असा होता की मतदानाचं स्वातंत्र्य ठप्पा मारायचा कोणत्या उमेदवारावर हे फार सोपं आहे. त्याच्यात तुम्ही सगळ्यांना इक्वल करू शकता, समान करू शकता. गरीब माणसाला एक मत, श्रीमंताला एक मत, महिलेला एक मत, पुरुषाला एक मत. परंतु आर्थिक, सामाजिक न्याय, सांस्कृतिक विकास हे आपोआप घडत नाही. कायद्याने एकदम समता निर्माण होत नाही. तर समाजामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे समाज घटक आहेत, ग्रुप्स आहेत, प्रत्येक जण आपापला अधिकार जास्त आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. अधिकार, सत्ता असेल ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यापर्यंत पोहोचणार कसं नाही याची व्यवस्था करतो. त्या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय समता प्रस्थापित होत नाही. आणि म्हणून संविधानाची अंमलबजावणी करत असताना सरकार काय करतं, न्यायालय काय करतं, प्रशासन काय करतं, या सगळ्यांच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाचं जर काही असेल तर नागरिक काय करतात. एका पाश्चिमात्य विचारवंतांनी असं म्हटलं लोकशाहीबद्दल की लोकशाही म्हणजे काय. तर तो असं म्हणाला की व्हिजिलन्स इज द प्राइस फॉर डेमोक्रेसी. म्हणजे तुम्हाला लोकशाही पाहिजे असेल तर तुम्हाला डोळ्यात तेल घालून निगराणी करावी लागते समाजात काय चालू आहे. आणि काही आपल्या हिताच्या विरुद्ध होत असेल, समाजाच्या हिताच्या विरुद्ध होत असेल तर डोळ्यात तेल घालून त्याचं रक्षण करावं लागतं. म्हणून सतत निगराणी राखणे ही लोकशाहीची किंमत आहे. म्हणून आपण फक्त लोकशाही मिळाली 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 म्हणून आपल्या घरीच बसलो, निगराणी केली नाही तर जे जागे लोक आहेत ते फायदा घेऊन येतील. असं घडतं. एक उदाहरण सांगतो. एक सरकार असताना संविधानाचं पुनरावलोकन करावं, पुनर्विलोकन करावं, काय जो शब्द असेल तो प्रयत्न झाला. मग त्याला विरोध करायचा आहे किंवा नाही, हे जे संविधान आहे
बाबासाहेबांनी लिहिलेलं आम्हाला मिळालेलं हेच आम्हाला पाहिजे आहे, म्हणून काही लोक त्याचा विरोध करत होते. नागपूरला त्याची सभा झाली. त्या विरोध करणाऱ्यामध्ये वक्ता म्हणून मी होतो. दुपारी 1 वाजताची वेळ ठरली. एप्रिल महिन्यामध्ये मी 15 किलोमीटर रस्ता क्रॉस करून दुपारी तिथे पोहोचलो कार्यक्रमाच्या जागी. आणि कार्यक्रमाच्या जागेवर मीच फक्त पाहिलं. आयोजक नाही, अध्यक्ष नाही, कोणी नाही. मग नंतर आलेत लोक. तर म्हणे भाऊ आज काय ते केंद्र सरकारची सुट्टी आहे, जरा लोकांनी जेवण खाण केलं, कूलरमध्ये बसले, एप्रिलचा महिना आहे, तर जरा उशीर झाला. मी म्हटलं ठीक आहे. मग मी भाषण करताना असं म्हटलं की ज्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे ते जर कूलरमध्ये जेवण करून झोपत राहतील, तर ज्यांना संविधानाचा अनुभव घ्यायचा आहे ते असे झोपलेले नाहीत, ते जागृत आहेत. आणि आपण जर झोपत राहिलो तर त्या संविधानाचं काय होईल याचा आपण अंदाज बांधू शकतो. म्हणून आपल्याला डोळ्यात निगराणी घालून सतत दक्षता ठेवावी लागते. ही लोकशाहीची किंमत आहे. ही नागरिकाची भूमिका असली पाहिजे की हे संविधान माझ्या हितासाठी निर्माण केलेलं आहे, त्याच्यातून ते हित निर्माण व्हावं याच्यासाठी मी सतत जागृत राहीन, निगराणी ठेवीन आणि संघर्ष करीन. आपण असं म्हटलं की संविधान आहे म्हणून न्याय निर्माण होईल. ते तर बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं की केवळ संविधान पास झालं म्हणजे न्याय निर्माण होत नाही. ते जर मी म्हणायला लागलो तर मी म्हणेल की हे नुसती कागदावर लिहिलेली पानं आहेत, शब्द आहेत. त्या शब्दांना अर्थ देण्याचं काम नागरिकांचं आहे. नागरिक जागृत असतील तर संविधान जागृत, आणि नागरिक सुस्त असतील तर संविधान निद्रिस्त. म्हणून आपल्याला ठरवायला पाहिजे की आम्ही भारताचे नागरिक कसे आहोत, आमची भूमिका काय आहे, आणि आम्ही आवश्यक तितके जागृत आहोत की नाही. मग आपण जर सरकारवर अवलंबून राहिलो तर सरकार करतच आहे. त्यांना आपण गाड्या घोडे देतो, शिपाई देतो, घरं देतो, बंगले देतो, कूलर देतो, त्यांनी काम करावं. शासकीय अधिकारी आहेत त्यांना आपण मोठा पगार देतो, बंगले देतो, त्यांनी करावं. न्याय व्यवस्थेने करावं, त्यांनाही आपण मोठा मान देतो, पगार देतो. हे सगळं खरं आहे. पण त्यांनी नाही केला मान तर, त्यांनी आपलं काम नाही केलं तर, ज्याला अंतराळातून आपल्या मोबाईलवर जे लहरी येतात, विद्युत लहरी, त्याचे जे मागच्या वेळेला ठेके दिले गेले, ज्याला 2G स्पेक्ट्रम असं म्हटलं गेलं, त्याच्यामध्ये काही लोकांना जास्त लाभ दिला सरकारने, म्हणून ती केस गेली कोर्टामध्ये. कोळशाच्या खाणी जे लोक पात्र नाहीत त्यांना दिल्या गेल्या म्हणून त्या केसेस गेल्या कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, जे संविधानात लिहिलेलं आहे ते म्हटलं, सरकारला आठवण दिली. संविधानात मार्गदर्शक तत्वांमध्ये काय लिहिलंय की या देशामध्ये उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधनं ही सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांच्या मालकीची आहेत. म्हणजे आम्ही अंतराळामध्ये ज्या लहरी निर्माण करतो संदेशवाहक, त्या आमच्याही मालकीच्या आहेत. कोळशाच्या खाणी ओरिसामध्ये असल्या तरी आमच्या मालकीच्या आहेत. आमच्यापैकी प्रत्येकजण त्याचा समान मालक आहे. आणि म्हणून संविधानामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही एका व्यक्तीला, संस्थेला, घटकाला त्याचा विशेष फायदा दिला जाईल असं होऊ नये. संपत्तीचं केंद्रीकरण काही मोजक्या लोकांमध्ये होईल असं होऊ देऊ नये, असं मार्गदर्शक तत्व सरकारसाठी घातलेलं आहे. पण सरकारने नाही पाळलं ते. शेवटी सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं की मार्गदर्शक तत्वांमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं पालन सरकारने केलं नाही आणि ते करा. मग ते करा म्हटल्यानंतर मग धरपकड झाली, काही मंत्री जेलमध्ये गेलेत, अजून केसेस सुरू आहेत, त्याच्यावर खटले लागून राहिलेले आहेत. ते ज्यांना लायसन्स दिले होते ते कॅन्सल केले, कोळशाच्या खाणी कॅन्सल केल्या.
कोणीतरी एक नागरिक जागृत होता, तो सुप्रीम कोर्टात धावत गेला म्हणून हे सगळं घडलं. आणि तो जागृत नसता आणि सुप्रीम कोर्टात गेला नसता तर ही सगळी संपत्ती काही मोजक्या लोकांच्या घशामध्ये गेली असती आणि आर्थिक न्याय निर्माण झाला नसता. म्हणून आर्थिक न्याय निर्माण व्हायचा असेल, आर्थिक समानता निर्माण व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांना जागृत राहिलं पाहिजे. आज 60 वर्ष झाली. यंदा अन्न सुरक्षा विधेयक कायदा लागू केला गेला. त्याच्यामध्ये काही स्वस्त धान्य लोकांना मिळणार कमी उत्पन्नाचे. कोणी म्हणेल की बाबा गरिबांना स्वस्त धान्य देणं याच्यात गैर काय आहे, चुकीचं काय आहे. पण या देशातला जो अतिश्रीमंत वर्ग आहे त्याने म्हटलं हे सगळं चूक आहे. आम्ही कर देतो, त्या पैशातून तुम्ही अन्नधान्य विकत घेऊन त्यांना फुकटात देता, अत्यंत कमी किमतीत देता. आमच्या पैशाचा हा अपव्यय आहे, हे बंद करा म्हटलं सरकारला. आणि या देशामध्ये गेल्या 60 वर्षात आणि विशेषतः गेल्या 20 वर्षांमध्ये आर्थिक प्रगतीमुळे जी संपत्ती निर्माण होते आहे त्याचं केंद्रीकरण होत आहे. काही मोजके लोक अति श्रीमंत होत आहेत आणि बहुसंख्य लोक 70% 80% लोक अजून गरीब आहेत. हे न्याय व्यवस्थेने कोर्टाने सांगितलं सरकारला की हे केंद्रीकरण चालू आहे. सरकारच्या विभागाच्या आकड्यांनी हे सिद्ध झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय आकडेवारीने सिद्ध हे झालेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, धक्काही बसेल की या देशामध्ये अब्ज रुपये म्हणजे 100 कोटी. आता 100 कोटी म्हणजे किती हे मलाही मोजता येत नाही, तुम्हालाही मोजता येणार नाही. परंतु इतकी अवाढव्य संपत्ती असणारे लोक निर्माण करणारा भारत हा नंबर 1चा देश आहे जगामध्ये. विषमता निर्माण करणारा भारत हा नंबर 1चा देश आहे. आता प्रश्न येतो की असं तर संविधानात लिहिलेलं नव्हतं की विषमता निर्माण व्हावी. झाली तर खरी सरकारच्या नियोजनातून आणि धोरणातून. प्रश्न येईल, तुम्ही आम्ही काय केलं? तुम्ही आम्ही काही केलं नाही म्हणून विषमता निर्माण झाली. तुम्ही आम्ही त्याच्या विरुद्ध संघर्ष केला नाही म्हणून विषमता निर्माण झाली. सरकारला भीती वाटली नाही नागरिकांची म्हणून विषमता सरकारने निर्माण होऊ दिली. सरकारला जर भीती वाटली असती की आपल्या देशातले नागरिक फार जागृत आहेत, फार आरडाओरडा होईल, त्याच्यापेक्षा नको, इतकी विषमता निर्माण होऊ देणं चांगलं नाही, नसती झाली. त्याचा अर्थ असा की या देशातले नागरिक अजूनपर्यंत तितक्या प्रमाणात जागृत झालेले नाहीत आपल्या अधिकारांप्रती. एक साधा प्रश्न विचार, त्याला पैसा कुठून आणायचा याच्यासाठी केंद्र सरकारने असं म्हटलं की जे उच्च उत्पन्नाचे लोक आहेत ते जे आयकर भरतात, इन्कम टॅक्स भरतात, त्याच्यावर 2% अधिभाग. म्हणजे जर कोणी 100 रुपये टॅक्स भरला तर त्याच्यावर 2 रुपये आणखीन लावायचे आणि ते 2 रुपये या शिक्षणाकरता वापरायचे. कोणी 1000 रुपये टॅक्स भरला तर त्याला 20 रुपये. त्याच्यावर श्रीमंत वर्गाने काय म्हटलं की केवढा भयंकर आमच्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे, किती भयंकर टॅक्स आमच्यावर लागून राहिलेला आहे, हे ओझे आम्हाला सहन होत नाही, हे बंद करा. म्हणजे खेड्यापाड्यातल्या आज काय चालू आहे देशामध्ये, एकीकडे खेड्यापाड्यातला तरुण वर्ग हा 10वी 12वी झाल्यानंतर म्हणतो की मला आणखी शिकायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला वकील व्हायचं आहे, शास्त्रज्ञ व्हायचं आहे. म्हणून तो उच्च शिक्षण असेल तर प्रत्येक नागरिक हा उच्च शिक्षित पाहिजे, शास्त्रज्ञ पाहिजे, तंत्रज्ञ पाहिजे. म्हणजे या देशाच्या संपत्तीचा विकास, उत्पादनाचा विकास तेजीने होईल. खासगी लोकांना कॉलेजेस काढायला परवानगी दिलेली आहे शिक्षणाचं, तर ते सामान्य माणसाच्या आवाक्यात राहत. इंजिनिअरिंग मध्ये डोनेशन नको म्हणून चालू ठेवा. म्हटलं तुम्ही सरकारी अधिकारी आहात, नाही तर खोलीत मी अधिकारी होतो म्हणे, आता इथे अंगणामध्ये नाही अधिकारी. मी तुम्हाला सांगायला आलो
की जर सरकारी सवलतीचं शिक्षण मला मिळालं नसतं तर मी इंजिनियर झालो नसतो. माझ्या आईवडिलांची ताकद नव्हती शिकवण्याची, ते शेतमजूर होते, पण सवलतीचं शिक्षण होतं म्हणून मी आज इथे या खुर्चीमध्ये बसलो. या तरुण मुलांना जर हे सवलतीचं शिक्षण मिळालं नाही तर यांच्या आईवडील शिकवू शकणार नाहीत आणि हे मुलं मोठ्या पदावर जाऊ शकणार नाही. पण रोजची वर्तमानपत्र वाचा तुम्ही. मोठमोठे कारखानदार, उद्योगपती, त्यांचे महासंघ हे समजावून सांगतायत सरकारला की इतक्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची गरज नाही. त्यांना वेल्डर, टर्नर, फिटर, लेथ मशीन एवढं शिकवून द्या, टीव्ही मेकॅनिक वगैरे. त्यांना शास्त्रज्ञ वगैरे करू नका, कारण त्याला खूप खर्च लागेल आणि तो खर्च कोणी पोसायचा? मग आम्ही नाही पोसू. आणि त्यामुळे सामान्य माणसाच्या ज्या आकांक्षा आहेत, आई वडिलांच्या ज्या आकांक्षा आहेत की माझा मुलगा उच्च शिक्षित झाला पाहिजे, तो इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, त्याच्यासाठी या देशातला उच्च उत्पन्नाचा वर्ग आणि त्याच्या दबावाखाली काम करणारं सरकार हे दोघेही तयार नाहीत. आणि ते तयार नसले